हॅलो, मी शर्मिली. आज आपण बघणार मस्त अशी रेसिपी. चला तर मग रेसिपीला आधी सुरुवात करूया. नंतर मी त्याचं नाव सांगणार आहे. त्या रेसिपीसाठी म्हणून 1 वाटी पोहे घेतले आहेत. ते आपण मिक्सरला त्याची बारीक पावडर करून घेणार आहोत. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 उकडलेला बटाटा घेतला आहे. आपण आधी याची उकळी बघूया. उकळीसाठी म्हणून कढईमध्ये 1 वाटी पाणी ठेवलं होतं. आपण आता त्यामध्ये एक एक करून सर्व जिन्नस घेणार आहोत. हळद घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे. यामध्ये आधी तांदळाचं पीठ छान असं मिक्स केल्यानंतर पोह्यांचा जो आपण पावडर केली होती तीही घेणार आहोत आणि उकडलेला बटाटा 1 चमचाभर ह्यामध्ये आपण चाट मसाला घेणार आहोत. याचं सर्व आपण पीठ असं घट्ट मळून घेणार आहोत. कोमट असतानाच मी पीठ मळल्यामुळे आपली आता चकलीही सहज पडली जाणार आहे. त्यानंतर चकलीच्या साच्याला थोडंसं तेल लावून मी त्यामध्ये ते पीठ घेतलं आहे. आपण आता ह्याच्या सर्व चकल्या करून घेऊया आणि आता ते तळण्यासाठी घेणार आहोत. मुलांना बाहेरचे लेस कुरकुरे देण्यापेक्षा अशी चकली जर आपण घरात केली तर मुलेही आवडीने खातील आणि लेस कुरकुरेचाच तेलामध्ये फ्लेवर आला आहे. चला तर मग चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, छान छान कमेंटही करत